खामगाव तालुक्यातील निफाड येथे शेतातून वीज पुरवठा दिल्याने 23 वर्षीय तरुणाचा पाठीमागून चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना 15 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास निपाणा बस स्टॉप नजीक घडली होती। पांडुरंग नारायण अंभोरे या तरुण शेतकऱ्याचा खून केल्याप्रकरणी पद्माकर अंभोरे याला अटक करून पिंपळगाव राजा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम 302 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर खटल्याचा खामगाव येथील न्यायालयाने निकाल देत आरोपी पद्माकर अंभोरे यास कारावासाची शिक्षा सुनावली। तसेच 25,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल। दंडाच्या रकमेतून 20,000 रुपयाची रक्कम मृतकाचे वडील नारायण वासुदेव अंभोरे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे निकालात म्हटले आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 श्री पी कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला। या खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले, ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजन, पंच साक्षीदार सय्यद मुबशीर सय्यद हिंदी, एपीआय योगेश धोत्रे, एपीआय सचिन चव्हाण यांची साक्ष महत्त्वाची ठरली। सरकारतर्फे ॲडव्होकेट रजनी बावस्कर यांनी युक्तिवाद केले। भैरवी अधिकारी म्हणून ती राजा येथील राजू परदेशी यांनी सहकार्य केले। विशेष म्हणजे मृतकांच्या वारसांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून जिल्हा विधी सेवा समितीकडे खामगाव न्यायालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे। दिनांक 15/12/2019 रोजी निपाणा पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा अंतर्गत आरोपी पद्माकर शालिग्राम अंभोरे यांनी मृतक पांडुरंग नारायण अंभोरे वय वर्ष 23 याचा चाकूने त्याच्यावर वार करून त्याचा खून केला। याविषयी पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे त्याचे वडील यांनी फिर्याद दिली होती। त्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 246/19 हा नोंदवण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासांती तत्कालीन तपास अधिकारी एपीआय सचिन चव्हाण यांनी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे दोषारोपपत्र सादर केले आणि ह्या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पी कुलकर्णी यांनी सदर प्रकरणामध्ये निकाल सुनावला असून आरोपी पद्माकर शालिग्राम अंभोरे वय वर्ष 32 याने मृतक पांडुरंग अंभोरे ह्याचा खून केला हे सिद्ध झाले म्हणून त्यास आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे व 25,000 रुपये दंड सुनावला आहे। दंड न भरल्यास 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि जर आरोपीने दंड भरला तर दंडापैकी 25,000 रुपयापैकी 20,000 हे यातील जे फिर्यादी आहे, जे वयोवृद्ध वडील आहे मृतकचे, त्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असा आदेश केला। तसेच सदर प्रकरणामध्ये मृतकचे आई वडील हे वयोवृद्ध आहे आणि त्यांनी त्यांचा आधारस्तंभ ह्या घटनेमध्ये गमावला आहे म्हणून जिल्हा विधी सेवा समिती यांच्याकडे विक्टिम कंपन्सेशन ॲक्ट संदर्भात ही केस ग्राह्य धरण्यात यावी असा प्रस्ताव विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी पाठवलेला आहे। ह्या निकालाने आम्ही अत्यंत समाधानी आहोत आणि आमचं असं आव्हान आहे की खुनासारख्या प्रकरणामध्ये जर साक्षीदारांनी व्यवस्थित पुरावे दिले तर विद्यमान न्यायालयामध्ये न्याय हा नक्कीच मिळतो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।